तिकडे पुण्यामध्ये क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलाखत घेतली। या मुलाखतीमध्ये सचिन तेंडुलकरनं मनमोकळ्या गप्पा मारल्या। सिडनी कसोटी सामन्यामध्ये कव्हर ड्राईव्ह का मारला नाही, आयुष्यामध्ये शॉर्टकट न घेण्याचा कानमंत्र सचिनला कुणी दिला, पाहूयात। मला लहानपणापासून फॅमिलीत बाबांनी तर सांगितलं होतं की मी फेल्युअर एक्सेप्ट करेन, शॉर्टकटने एक्सेप्ट करणार। इट इज ओके टू फेल इन लाईफ। आणि ज्यावेळेला तुम्हाला घरनंच असे मेसेजेस मिळतात त्यावेळेला मग फेल्युअरची भीती नाही वाटत। यू स्टार्ट प्रिपेअरिंग युअर सेल्फ। ज्यावेळेला मी शाळा बदलली त्यावेळेला मला आचरेकर सर सकाळी बोलवायचे। अबाउट एक 7:30च्या आसपास माझा सेशन सुरू व्हायचा। 5 नेटमध्ये मी बॅटिंग करायचो। मग सर म्हणायचे आता तू थोडा वेळ रेस्ट कर, तर मला अर्धा तास रेस्ट करायला मिळायचे तिकडे। मग एक मॅच खेळायचो। मॅच झाल्यानंतर सर परत म्हणायचे की तू अर्धा तास रेस्ट कर आणि आता परत तू 5 नेटमध्ये बॅटिंग करणार आहेस। परत 5 नेटमध्ये बॅटिंग करायचो आणि लास्टला ज्यावेळेला थकलेलो असायचो बॅटिंग करायचो त्यावेळेला सर स्टंपवरती 1 रुपयाचं नाणं ठेवायचे आणि ते कॉईन माझ्यासाठी गोल्ड मेडल असायचं की काही केल्यास सर मला टार्गेट द्यायचे की पुढची 10 मिनिटं तू आऊट नाही व्हायचंस, तू कसाही सर्वाइव्ह हो। आणि त्यावेळेला मी एवढं सांगू शकतो की तुम्ही जेवढे बसलेले आहात ना ह्याच्याहून जास्त फील्डर्स असायचे, कारण जो कोण शिवाजी पार्कात असायचा त्याने जर काय कॅच पकडला तर मी आऊट होतो। मला आर्ग्युमेंट करायला काही स्कोप नव्हता। सरांनी तो एक माझ्याबरोबर ते अंडरस्टँडिंग होतं सरांचं की कोणी कॅच पकडला की तू आऊट आहेस। ज्यावेळेला तुम्ही मेंटली टफ असता त्यावेळेला बऱ्याच वेळेला बॉडीच्या काही वेळेला इनकेपेबिलिटीज असतात, पण मेंटली जर काय तुम्ही बॅटल हरला नाहीत तर बॉडी ऑल्सो स्टार्ट्स कोऑपरेटिंग। आणि ते ट्रेनिंग त्यावेळेला मिळालं। तर मी म्हणेन की शॉर्टकट न घेणं हे आचरेकर सरांनी शिकवलं। माझ्या ऑस्ट्रेलियाच्या एका इनिंगबद्दल डिस्कशन झालं थोडंसं ब्रीफली, पण त्यावेळेला सिडनीला ज्यावेळेला मी कव्हर ड्राईव्ह मारला नव्हता त्यावेळेला माझं डिस्कशन माझ्या भावाबरोबर हे होतं की टेक्निकल फ्लॉ नाही आहे, फ्लॉ जर काय कुठे आहे तर तो शॉट सिलेक्शनमध्ये फ्लॉ आहे। तर थोडं तिकडे आपण ॲडजस्ट केलं तर आय डोंट थिंक यू नीड टू वरी। हे माझ्या भावाबरोबर माझं डिस्कशन होतं, अजित बरोबर। पण त्यावेळेला अजिबात ठरलं नव्हतं की मी कव्हर ड्राईव्ह मारणार नाही। त्यावेळेला मी एक त्या माइंडसेटने गेलो बॅटिंगला की मी आऊट नाही होणार।